नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही नाशिकमध्ये कोणकोणती खाऊची ठिकाणं स्ट्रीट फूड फेमस आहेत ते या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही आलेलो आहोत नाशिकमध्ये सायतारा इथे. तर इथला साबुदाणा वडा खूप फेमस आहे, म्हणून म्हटलं आपण शूट करूया आणि थोडंसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूया की कसा असतो इथला साबुदाणा वडा. आणि बटाटा कचोरी सुद्धा इथली खूप फेमस आहे. तर आपण आता पटकन आतमध्ये जाऊया, थोडंसं टेस्ट करून बघूया की नक्की छान आहे की नाही. कारण नाशिकमधला हे अतिशय फेमस ठिकाण आहे आणि खूप पॉप्युलर आहे, खूप जुनं आहे. 1969 सालापासून हे इकडे चालू आहे आणि सगळेजण म्हणतात की खूप छान टेस्ट आहे. चला तर मग आपण पण टेस्ट करूया. साबुदाणा वडा खाऊन झालेला आहे. खूप टेस्ट होता, खूप सुंदर होता. सायतारा नाशिकला आले तर नक्की भेट द्या, खूप सुंदर टेस्ट आहे. चला आता अजून आपण दुसरी ठिकाणं पण एक्सप्लोअर करूया. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत नाशिकमधले बुधा हलवाई इथे. आणि इथली आपण आता जिलेबी खूप फेमस आहे, ती आता आपण घेऊया आणि टेस्ट करूया की नक्की टेस्टी आहे की नाही ते आपण आता बघूया. चला. तर आता आम्ही पाव किलो मागवली आहे जिलेबी. आणि असं म्हणतात की इकडची एकदम फ्रेश आणि अशी गरम गरम जिलेबी असते. तर आपण आता बघूया की कशी आहे ती.
तर ही जिलेबी आहे आणि अतिशय गरम गरम आहे, मस्त एकदम. एकदम टेस्टी आहे. तर तुम्ही नाशिकमध्ये याल तर नक्की इकडे विजिट द्या. बुधा हलवाई म्हणून आहे आणि इथे कोणालाही तुम्ही विचारलं ना की कुठे आहे बुधा हलवाई तर कोणीही तुम्हाला ॲड्रेस सांगेल. नाशिकची गरमागरम जिलेबी जर टेस्ट करायची असेल इकडे नक्की विजिट द्या. एकदम टेस्टी आहे. आणि आता आम्ही निघतोय नेक्स्ट फूड हबमध्ये की कुठे अजून काय टेस्टी नाशिकमध्ये मिळतंय. सगळं एक्सप्लोअर करायचं ठरलंय. तुम्ही आमच्यासोबत नक्की कनेक्टेड राहा. चला तर मग निघूया. तर आता आम्ही आलेलो आहोत नाशिकमधलं तिसरं महत्त्वाचं फेमस असं ठिकाण श्री माऊली. इकडचे जे स्नॅक्स आहेत ते अगदी फेमस आहेत. तर इकडे लोक खूप लांबून लांबून कढी समोसा खाण्यासाठी येतात. तर आपण पण जाऊया आणि बघूया की कसा लागतो इथला नेमका कढी समोसा. चला. नाशिकमध्ये मी पहिल्यांदा कढी समोसा टेस्ट केला आहे इथला आणि खरंच खूप यमी आहे. खरं तर मुंबई साईडला आपल्या इकडे ही पद्धत नसते समोसा आणि कढीची. त्यामुळे जेव्हा मला कळालं की इकडे कढी प्लस समोसा मिळतो तर म्हटलं हे ठिकाण तर एक्सप्लोअर करायलाच पाहिजे. आणि खूप मस्त टेस्ट आहे आणि गरमागरम आहे. विशेष म्हणजे गरम गरम आहे, फ्रेश आहे एकदम. तर मी आता कढी समोसा संपवणार आहे पूर्ण. तर कढी समोसा खाऊन झालेला आहे मस्तपैकी. माझं तर खूप पोट भरलेलं आहे. पण अजून काही ठिकाणं एक्सप्लोअर करायची बाकी आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून. चला. तर आपलं आता नेक्स्ट ठिकाण आहे जय जलाराम सँडविच. तर इथे खूप सुंदर सँडविच मिळतं, टेस्टीवाला मिळतं असं ऐकलेलं आहे. नक्की कशी टेस्ट आहे आपण आता जाऊन घेऊया आणि मग टेस्ट करून बघूया. चला. हे आहे आपलं सँडविच आलेलं आहे. तर चला खाऊन बघूया थोडंसं. चीज ग्रिल्ड सँडविच. मी एक बाईट खाऊन बघते. एक नंबर आहे. नक्की या. जय जलाराम. नक्की ट्राय करा. खूप सुंदर सँडविच आहे, एकदम गरम गरम. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच मंडळी. पण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. कारण आम्ही जी प्लेसेस एक्सप्लोअर केली त्यामध्ये जेवढे म्हणजे फेमस आहेत नाशिकमधले तेवढे सगळे प्लेसेस आम्ही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सगळे नाही होऊ शकत एका दिवसामध्ये. कारण एक प्लेसपासून दुसरं प्लेसचं अंतर भरपूर होतं आणि ते एकाच वेळेला एवढे सगळे ठिकाणं कॅप्चर करणं फार कठीण आहे. तर एका दिवसामध्ये जेवढे करता येतील तेवढे आम्ही केले. पण आय होप जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मी याचा पार्ट 2 नक्की घेऊन येईल. कारण कसं आहे ना, नाशिकमध्ये भरपूर असे स्ट्रीट फूड आहेत की जे फेमस नाही आहेत पण तिथली टेस्ट पण खूप छान आहे. तर अशी काही ठिकाणं पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन. पण सध्यापुरता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर तुम्ही नाशिकला जाणार असाल तर नक्की या प्लेसेसला भेट द्या. किंवा तुमचे कोणी नातेवाईक नाशिकमध्ये असतील तर त्यांनाही विचारा या प्लेसेसबद्दल की खरंच तिथलं फूड किती टेस्टी आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.